अजून थोडंसं मीठ घालूया। मीठ जास्त घातल्यावरती जास्त दिवस टिकता चव लागतात आणि चव पण लागता। आणि काही जण याच्यामध्ये गोड बनवण्यासाठी साखर पण टाकतात किंवा ऑलरेडी गोड असलेली पण नेरडा गावतात। तर ह्यो पहिलो फणस आमचो आणि मुंबईकर बाबू पूजा करता जमतला हातावर मारशीत क्रॉस मारलंस काकाकडे ती तुका नाही यावचा। तुम्ही लोक पहिलेच नाही बोलता तर मी कसं बोलू। तर हे घरे देवाक बा देवा शुभू सर्व सावता तीन गावच्या देवा खमदेवर आबा लक्ष्मी नांगरदस करा। जेव्हा कोकणामध्ये लग्न असतं तर तेव्हा हळदीक मंडोळे बांधतो त्याचो असे साईडला बांधतात तर तो मंडोळे बांधतात तेव्हा। नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील। तर आजच्या व्लॉगमध्ये तुमका 4-5 इंटरेस्टिंग गोष्टी बघू गावतील, तर नक्कीच आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर मित्रांनो, एका चांदोडाचं झाड बोलतात आणि चांदोडाची पानं जास्त करून जेवणाक वगैरे वापरतो, म्हणजे काहीतरी शिरा वगैरे बनवलेलो असतात किंवा फणसाची भाजी, तर तेव्हा ही पानं आम्ही वापरतो। पण आता मी ही पानं नेरडाची पोळी घालूक वापरतलंय। आता बरीच पानं काढतलं आणि आम्ही ऑलरेडी ह्या आणलेली आहेत, नेरडा आणलेली आहेत, तर त्याची पोळी घालतलो। आणि गेल्या वेळी आपण व्हिडिओ केलेलो ह्या नेरड पोळीचं, पण त्याच्यावरती लक्ष देऊक नाही आम्ही, त्यामुळे ती नेरड पोळी खराब झाली। त्यामुळे आता परत एकदा आणलंय आणि आता नेरड पोळी घालूया ह्याच्यावरती। ती गेल्या वेळी घातलेलं होती ताटामध्ये घातलेलं आणि जाड घातल्यामुळे मग ती खराब झाली। तर मित्रांनो, ह्या बाजूक दिसतात तर त्याला रुईचं झाड बोलतात आणि रुईची फुला जेव्हा कोकणामध्ये लग्न असतं तर तेव्हा हळदीक मंडोळे बांधतात त्याचो, असे साईडला बांधतात तर तो मंडोळे बांधतात तेव्हा। आणि त्यानंतर जर कोणी तरुण मुलगा वारलो असत तर याच रुईबरोबर लग्न लावतात त्याचा आणि याच्यापासून 2-3 आजारावरती औषध बनवलं जातात। तर ता मी रिव्हील नाही करू शकणार, कारण असं बोलतात की औषध सांगूचं नसतं, तर त्यामुळे सांगू शकणार नाही मी। आता परत आपण पानं काढूया, थोडीशी ही कमी पडली पुढे सगळे ते डेट काढू काय होते, हे डेट काढू काय असं डेट कसं होता, थोड्यांचे राहुले डेट मोडा ते जुन। तर मित्रांनो, आता ही पानं काढलो आम्ही आणि ह्याचे डेट वगैरे काढून घेतो आणि त्यानंतर मग धुवून घेतो आणि धुवून घेतल्यावरती मग पोळी बनवतो। घट्ट आहेत ना ते, निघत नाही लगेच। कारण हे काढ फटाफट, जे झाले ते याच्यावर टाक, हातावर टाक। हा मस्त, लय घट्ट ते डेट, लगेच नाही काय तरी ते आमचा फणस पण पिकलाय। चला मी तुम्हाला दाखवते फणस पिकलाय तो काका दाखवते। काका असं वाजवून बघतोय फणस पिकलाय की नाही। कोणाला पानं धुवायला बोलवायचं असेल तर कुणाल सावंत यांना कॉन्टॅक्ट करावा माणसाने सगळ्यांनी। पानं धुवून ऑर्डर देता का अशी? मला लोक ऑर्डर देता। पहिली चांगली पानं जंगलातली पानं काढून आणली आहे, ती धुवावी लागतात असं बोलायचं। जंगलातली नाही, धूळ असतं ना, जंगलातली नाही आहेत, जंगलातली तर कुठची रस्त्यावरची येते। अरे पण जंगलच नाही, जंगल असतं ना। मला 2 लांडर दिसते होते कधी सकाळी, कुठे? टेंबात। आता भरपूर दिसतं पहिले त्या मागच्या टायमाला त्याच्यात बीट घालून नव्हतं। तर मित्रांनो, आम्ही एवढी टोप भरून नेरडा आणलेलो आणि आता त्याच्यामध्ये मीठ घालतोय पहिला। आणि नेरड्याच्या समोर जी फुलं आणि देठ असतात तर ते आम्ही काढलेले आहेत। अजून थोडंसं मीठ घालूया, मीठ जास्त घातल्यावरती जास्त दिवस टिकता चव लागतात आणि चव पण लागता।
आणि काही जण याच्यामध्ये गोड बनवण्यासाठी साखर पण टाकतात किंवा ऑलरेडी गोड असलेली पण नेरडा गावतात. आणि थोडीशी हळद टाकूया आपण. गेल्या वेळी आपण मिरची पावडर पण टाकलेलं म्हणजे तिखट, पण एवढ्यामध्ये तिखट टाकणं परवडणार नाही. बस झाली हळद एवढी. तिखट लई टाकूची लागतील त्यामुळे तिखट नको टाकूया आपण. हातातल्या काढूया पहिले. काढ जरा, हे पण काढ. आणि हा पहिला प्रॉपर मिक्स करून घेऊया. मी हेल्प करू? हा मी हेल्प करू? नको, चिकट चिकट लागतात. तर ह्या मुरडून घेऊया म्हणजे बारीक करूया अशा प्रकारे. आणि त्यानंतर मग त्याची पोळी घालूया. आणि हा मीठ प्रॉपर मिक्स जाऊ का या. आणि थोडं घाल ग मीठ. हो बस 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 झालं, जास्त नको. टाक, पकडून टाक सगळीकडे. हा बस बस. तर मित्रांनो, ही जी पोळी असतात तर ती तुम्ही डायरेक्ट पण खाऊ शकताय, नाहीतर माशामध्ये जरी घालूची असली, जसं की आपण आमसूल घालतो, तर आमसूल म्हणून पण तुम्ही वापरू शकता. ही आमसूल चिंच सारखी. नाहीतर याचा सार पण होता. सुकल्यावरती पण तुम्ही याची आमटी बनवू शकताय. ऑलरेडी चॅनलवरती रेसिपी टाकलेली आहे, तर नक्की जाऊन बघा. मुरण ना तू फुटली कुठे सध्याची मुर. हा तर ह्यो पहिलो फणस आमचो. आणि मुंबईकर बाबू पूजा करता. जमतला हात दोन हातावर मारशीत. बघ. क्रॉस मारलंस काकाकडे दी, तुका नाही यावचा. तुम्ही लोक पहिलेच नाही बोलता तर मी कसं बोलू? ढेपूल ठेव, मला पिकायचं आहे हे ढेपूल ह्या बाजूच्या देशावर. गप का? घे काका. हे ढेपूल मोठा ठेव खाया, इकडे ढेपूल काढो खाया ठेव. ही आली ढेपूल ढेपूल करायला. एवढा नको जरा वाजला. पिकलो तो का? पिकलो होतो फणस वाटतं. करतात कोण काका? पिकलो पण असा कापू का होता सॉफ्ट असलो तर. तेव्हा पिकलो. मग असं कोणीतरी सांगावं ना मोठ्या माणसांनी. काय करतलं ह्याची भाजी? पिकलो वाटतं तो. आता कसली शक करतलं कसली शाक करतलं ह्याची? नाही नाही पिकव. नाही काय पिकतलो. एकदम मऊ लागतं. आणि तुम्ही आधीच नागाळी कशाला लावतायत? बघ ग. हा पिकलो पिकलो तो फणस. दोन नागाळी लावून ठेवली. 2-3 दिवसांनी शाक करताय. पिकलो ना. पहिलो तो त्या जाय शाड नेमा. हा देवात शाड पहिला आधी ठेवा जाय काढून. द्या पहिले पाच तुमच्या आजींना. ठेव दे तिथे. बाबांकडे दे ग. देवाकडे न्या जाय. देवाकडे ठेव. हो पडलं बरोबर पडलं. पिकलो यो. हो ना. होय पूर्ण पिकलो आता. आता भाजी नाही लावची त्याची. नागाळी लावून ठेवली. थांब काका, खाऊ नको जरा थांब. शाड दे मग शाड दे. थांब काका 2 मिनिटं. जा देवाला ठेवा ना. तर हे 5 गरे देवासाठी आणि त्यानंतर मग हे बाकीचे आम्ही 5 घर देवांसाठी नाही, आपल्या आजी आजोबांना. आजूबाजूला ठेवायचे आहे देवासाठी पहिले ठेवणार. जा पटकन ठेव. दिसणारी लाईट गेली. लाईट गेली ना. तर हे गरे देवाक बा देवा शंभू सर्व सावतातीन गावच्या देवा खमदेवर आम्हा लक्ष्मी नांगरदस करा आणि पड्याच्या वेळ करा. हे आज आमच्या फणसाचं पहिलं फणस हा ह्यो हा त्याचे फणस पिकलेलो आहे. तुका नैवेद्य दाखवतो हे मान्य करून घे. आणि माझ्या लेकरा बाळांका सगळ्यांका घरातल्यांका सगळ्यांका सुख शांती दे. सगळ्यांचा भरभराट कर. सगळ्यांना यश दे. धंद्यात यश दे महाराजा बाबा. नोकरी धंद्यात यश दे रे महाराजा बाबा. होय महाराजा. मान्य करून घे
आणि लेकरा बाळांचा माझ्या सगळ्यांना सुख शांती दे, घरात शांतता कर आणि सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं कल्याण कर. शिक्षणात यश दे सगळ्यांच्या. या बाजूक एक फणस लवर. अरे मी एक फणस खाऊन झाली आहे मोकळी हो. का एवढा हा. तुम्हा घे ना तुम्हा. आणि दुसरं या बाजूक फणस लवर. काका पण भरपूर खाता. कुसलो नाही घे, पडलो आता. काका आणि 2-3 ह्या काढ. 2-3 शेडा काढ. आता ह्या काढता शेडा. मका एक मोठा काढून दे बघ. बापूस आपलं तोडल्या. बघ आणि नंतर बोलत बापूस आपलं तोडला आणि सांगत पण नाही कसं मोडायचं कसं नाही. काका मग काढून दे मागा तर. भारी झाली बघ. नाही उचललं नाही. शाक मस्त झाली. शाक खाऊची होती माका. काढल्या बघ पिकला आहे तो सगळा. काका भारी काढतात ते का नॉलेज हवं. मका एक शाळ भया निघत जाईल अक्कोच खा. काय शाळेला पण ठेवलं त्याचा ढेपून ठेवलं तर मी अक्का खाणार. डेपूल लपवून ठेवला. बघ या बाजूक थोरलेन डेपूल लपवून ठेवला. असली नंतर का दोन काढून ठेव. हा बघ कुडूक झाला कुड झाला. या बघ घे दुसरं घे. करण बघ कधी खायला बसलाय. सगळ्यांची मज्जा झाली हा. फणस खातात सगळे जण बघू शकताय. मी सोडून तू पण खा ना, तुझ्या समोर पण आहे बघ. मला नाही. आणि या बाजूक ही नेरडा आम्ही मुरडलेली आहेत. आता थोड्या वेळाने त्याची पोळी घालतो. नाही जेवलेलंच तर मग संपलं असतं सगळं. का जेवले तर मला पहिला माहिती नाही ना. मी सांगलाय पिकलो मग सकाळी. का जेवल्यासारखा झाला. काकान पण मग अशी दाबून बघलेले आणि तो दाबा होतो एकदम. मी पण सकाळी येऊन बघून डुकून गेला. वाट्याला येते काय वाट्यासारख्याच लाव काय. तू का वया काय माका वय मग 10 रुपये चिकन तर. झाली आहेत तसे प्रॉपर ह्या झाली आहेत खरं. पातळ करूया ना. राऊंड तरी करणार ते स्क्वेअर तरी. राऊंड मध्येच बरी. नाहीतर पानाच्या मापान जरी गेले तरी. चव हा त्या फणचा एवढे नाही. कुठल्या पक्षाचा तो त्या मागच्या त्या फणसाचं तो चांगला पिकला तो हा मस्त आहे बघा. होय पण हा तो कसं आम्ही स्वतः पिकवलेलो हा तो. ढकलून पिकवलेलो हा. अजून तो जून जाऊ नाही बघा. हा जून असतं तर भारी लागलं असतं. त्याची चव भारी लागते ना. होय. एवढं बसणार रे. परफेक्ट गोल काढलाय बघ. ठेवा. काय काय करता मग. ह्या विकतलंय. विकायचा. भरपूर शो बनायतलंय हो आणि मग हे विकतलंय तो यूट्यूब चॅनलवर. दुकानात ठेवले जाते. हो दिस इज माय न्यू बिझनेस. बाहेरची लोक आली की नाही जाते. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडलो असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा. बाय बाय.